राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम याचा आता कसून तपास करत आहे. फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला आणि का झाला याची माहिती मिळणार आहे. या विमान अपघातामुळे सर्वजण म्हणजेच 5 जण मृत्यू पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणं शक्य आहे. पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये 2 अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात. पहिलं म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR. हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवलं जातं. तसंच विमानाची गती, उंची, इंजिनची स्थिती, पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स आणि ऑटो पायलट चालू की बंद स्थिती, अपघाताच्या काही सेकंदाआधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा हे उपकरण सांगत असतं. दुसरं म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे CVR. हा भाग पायलटच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो. त्यामध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यातील संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा संवाद, अलार्म, चेतावणीचे आवाज, अपघाताआधीची गडबड, तणाव आणि गोंधळ ही माहिती अपघाताच्या मानवी चुकांची आहे की कशाची हे याच्यात कळतं. यामुळे अपघातानंतर ब्लॅक बॉक्स का शोधला जातो? ब्लॅक बॉक्सचा वापर अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी होतं. विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? पायलटची चूक होती का? हवामान कारणीभूत होतं का? एखादा सिस्टीम फेल होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं या ब्लॅक बॉक्समध्ये मिळणार आहे. यामुळे लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय आहे किंवा यांच्या अपघातामागचं नेमकं कारण काय आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.